इंडी स्टॉक्स मराठीच्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण आता पहिला भाग बघितला असेल आपण, तर दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. दुसऱ्या भागात आपण माझ्यासोबत मागच्या भागासारखाच केतन आहे. हाय केतन. हाय, नमस्कार. नमस्कार. तर आय होप तुला पहिल्या भागातले डाऊट्स क्लिअर आहेत आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा डाऊट्स क्लिअर झाले असतील. तर आपण आता पुढचा भाग सुरू करूया. या भागात आपण काय काय बघणार आहोत ते बघूया. ओके, बेसिकमध्ये आपण आज बघणार आहोत शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, अप्पर आणि लोअर सर्किट, स्प्रेड म्हणजे काय, किमती कशा बदलतात आणि मार्जिन आणि लिव्हरेज. तर शॉर्ट सेलिंग आता आधी आपण जेव्हा नॉर्मल ट्रॅडिशनल पद्धत आपण जेव्हा बघत होतो तेव्हा आपण बाय कमी किमतीला करतो आणि सेल वरच्या किमतीला करतो. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये बॉटम फिशिंग आणि अप्पर सेलिंग किंवा टॉप सेलिंग असं म्हणतात. म्हणजे किंमत जेव्हा कमी असते तेव्हा आपण बाय करतो आणि वर गेल्यानंतर सेल करतो. ह्याला लॉंग पोझिशन असंही म्हटलं जातं. त्यामुळे ही एक नॉर्मल पद्धत आहे की आपण कमी किमतीला घेऊन जास्त किमतीला विकतो. हे शक्य आहे जेव्हा मार्केट वर जाते तेव्हा. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मार्केट पडणार आहे तर तुम्ही असेच म्हणजे बसू शकत नाही किंवा वेळ घालवू शकत नाही. तर त्या पद्धतीचा सुद्धा तुम्ही म्हणजे पडत्या मार्केटचा सुद्धा फायदा करून घ्यायचा असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही एक शॉर्ट सेलिंग पद्धत अवलंबू शकता. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय तर आता ओके, मी स्लाइडमध्ये वाचतो. आधी मार्केट वर जाणार असल्यास आधी खरेदी आणि नंतर विक्री, त्याला लॉंग पोझिशन म्हणतात. त्याच्या बरोबर उलट शॉर्ट सेलिंग, मार्केट खाली जाणार असल्यास उलट दिशेने फायदा घेणे शक्य, म्हणजे आधी विक्री करायची आणि नंतर खरेदी करायची, शॉर्ट पोझिशन. म्हणजे एखादा शेअर समजा आत्ता 100 रुपये आहे आणि थोड्या वेळानंतर किंवा दिवसभरात तो खाली जाऊन 97 पर्यंत होणार आहे. तर मी 100ला तो सेल करू शकतो, म्हणजे माझ्याकडे नसेल तरी सुद्धा तो मी सेल करू शकतो आणि 97ला परत विकत घेऊ शकतो जेव्हा तो खाली जाईल. तर ह्याच्यात जो मिळणारा फायदा आहे 3 रुपये, तो माझ्या अकाउंटला जमा होतो. म्हणजे ह्याच्यात मी आता तुमचं ब्रोकरेज आणि हे म्हणजे हे समजत नाहीये, म्हणजे गृहीत धरत नाहीये, फक्त एक आपण फायदा म्हणून बघूया. तर 100 रुपयाला मी विकलंय आणि 97ला परत घेतलंय, तर ह्याला शॉर्ट पोझिशन म्हणतात. आता शॉर्ट पोझिशनला लिमिटेशन्स म्हणजे काय आहेत त्याच्यात, तर कॅश मार्केटमध्ये ह्याला फक्त इंट्राडेला शक्य आहे. आपण जे कॅश मार्केट जे आहे आपलं साधं मार्केट, इक्विटी मार्केट, त्याला फक्त हे इंट्राडेला शक्य आहे. कारण आजचे व्यवहार असतात इंट्राडेचे, ते सेंट्रल डिपॉझिटरीत जात नाहीत, ते तिथल्या तिथे सेटल होतात आजच्या आज. आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे ते आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यात तुम्ही लॉंग टर्मसाठी सुद्धा म्हणजे जास्त दिवसांसाठी शॉर्ट पोझिशनमध्ये तुमची पोझिशन ओपन ठेवू शकता. इंट्राडेमध्ये तुम्ही आजच्या ती पोझिशन क्लिअर करायला लागते आणि ते क्लिअर करण्याचं कारण म्हणजे तुम्ही जे शेअर घेता ते सेंट्रल डिपॉझिटरीमध्ये जात असते. तर जेव्हा तुम्ही एखादे नसलेले शेअर विकताय ते सेंट्रल डिपॉझिटरीमध्ये आपण एखादे म्हणजे -2 शेअर किंवा -100 शेअर असे ठेवू शकत नाही. त्यामुळे आजच्याच ते तुम्हाला क्लिअर करायला लागतं. जर तुमच्याकडून ते क्लिअर नाही झाले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच्या म्हणजे एक्सचेंजकडून ऑप्शन केले जातात आणि ते ऑप्शन प्रोसेसमध्ये गेल्यानंतर जे आहे त्या रेटला, म्हणजे जो काही रेट असेल तो त्या चालू असलेल्या रेटमध्ये ते सेटल केले जातात. पण ह्याला तुम्हाला पेनल्टी लागू शकते, त्यामुळे हे तुम्हाला नाही करायचं. तर शॉर्ट सेलिंग जेव्हा करता तुम्ही तेव्हा शक्यतो MISची ऑर्डर असते. MIS वगैरे काय काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पण जेव्हा तुम्ही लॉंग करता ते CNC म्हणतात, त्याला कॅश अँड कॅरी, आणि जेव्हा शॉर्ट करता तेव्हा MIS असतं. तर शॉर्ट सेलिंग म्हणजे काय हे थोडंसं तुमच्या लक्षात आलं असेल. परत एकदा मी रिवाइज करतो. आपण एखादं मार्केट, आज समजा मार्केट पडणार आहे असं मला वाटतंय, तर मी 100ला एखादा शेअर आहे तो सेल करेन आणि 97ला गेल्यानंतर परत विकत घेईन. तो जो मधला मिळणारा फायदा आहे तो 3 रुपये माझ्या अकाउंटला जमा होतो. तर ह्याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. इक्विटी मार्केटमध्ये हे फक्त इंट्राडेला शक्य असतं. केतन, ह्याच्यात काही डाऊट आहे तुला? नाही नाही, त्याच्यात काही डाऊट नाही सध्या मला. ठीक आहे, पुढे जाऊया. अप्पर आणि लोअर सर्किट. तर अप्पर आणि लोअर सर्किट म्हणजे एखाद्या शेअरची एका दिवसातली वर आणि खाली जाण्याची मर्यादा. म्हणजे तुम्ही समजा एखादा शेअर 100 रुपयाला घेतला आणि तो समजा पुढच्या तासात 0 रुपये झाला,
तर असं कोणी म्हणजे विश्वास ठेवणार नाही ना. म्हणजे असं म्हणतात की जग विश्वासावर चालतं. तर असं शून्य जर होत असेल तर कोणीच त्याच्यात शेअर मार्केटमध्येच येणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेअरला वर किंवा खाली जाण्याची एक मर्यादा आखून दिलेली आहे. तर शेअरच्या समूहानुसार 5%, 10%, 20% प्लस मायनस म्हणजे हे वर किंवा खाली अशा पद्धतीने त्याचे लिमिट रोजचे ठरवलेले आहेत. तर म्हणजे आता किती वाजता लिमिट, ओके, ते आपण नंतर बघूया. तर 5% म्हणजे आता 100 समजा माझी किंमत आहे आणि 5% समजा त्याचा लिमिट असेल तर तो दिवसभरात 105 आणि 95 असे जाऊ शकतो. किंवा 10% असेल तर 90 आणि 110 असा जाऊ शकतो. आणि 20% असेल तर 120 आणि 80 इतका तो फिरू शकतो. एकदा का समजा तो त्या लेवलला गेला, समजा 5% सर्किट आहे, त्याला 100चा 105 झाल्यानंतर 105ला तो कट ऑफ होतो, म्हणजे सॅच्युरेशन लेवलला जातो आणि 105च्या नंतर तो खाली येऊ शकतो पण त्याच्या वर जाऊ शकत नाही. तेच बरोबर उलट्या बाजूने विचार केला तर तो 95ला येतो, 95च्या अजून खाली पडू शकत नाही. त्यामुळे ते त्याचं लिमिट आहे. आता किती वाजता लिमिट किमतीला स्पर्श झाला यावर सेबीच्या नियमानुसार पुढची दिशा ठरते. म्हणजे दुपारी 12:30 वाजता झालाय का, किंवा त्याच्या नंतर झालाय का, किंवा त्याच्या आधी झालाय का, ह्याच्यानुसार 5% सर्किट लावायचं का, 10% लावायचं का, 20%, ह्याचे काही निकष सेबीने ठरवलेले आहेत. ते तुम्ही त्यांच्या वेबसाईटला बघू शकता. कारण ते बऱ्याच वेळा थोडेसे इथे सांगायला कॉम्प्लिकेटेड आहेत, पण तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पद्धतीमध्ये आजचं सर्किट किती असणार हे प्रत्येक शेअरचं लिहिलेलं असतं. त्यामुळे ते तुम्ही त्याच्या प्रत्येक शेअरनुसार ठरवू शकता की किती जाऊ शकेल ते. ओके, तर आणि याच्यात अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे एखादा शेअर रोज 20-20% जात आहे वर, तर तो असा 20-20% जाऊन 4-5 दिवसात डबल होऊ शकत नाही. 20-20% गेल्यानंतर त्याला तिसऱ्या दिवशी 10%, मग चौथ्या दिवशी अजून थोडं कमी किंवा 5%, यानुसार त्याचे नियम ठरवलेले आहेत. ते एकदा तुम्ही सेबीच्या वेबसाईटला बघितलं तर तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके, ह्याच्यात एक थोडासा ट्विस्ट आहे, तो म्हणजे F&O शेअर्स म्हणजे फ्युचर ऑप्शनचे जे डेरिव्हेटिव्हचे शेअर्स आहेत किंवा निफ्टी 50 मधले शेअर्स आहेत, त्यांना 20%चं लिमिट असतं. पण 20% म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे शेअर्स 20% एखाद्या दिवशी जाणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे 20% गेल्यानंतर हे इक्विटी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये दोन्हीकडे चालू असल्यामुळे ते 20%ला समजा तो वर गेला, की आता 100 रुपयाचा एखादा माझा शेअर आहे आणि तो 120 झाला, तर 120ला तो काही क्षण तिथे स्थिरावतो. म्हणजे एखाद 2 मिनिटं किंवा ती काही प्रिस्क्राईब मिनिट्स असतील तिथे तो फ्रीज होतो आणि परत त्याच्यात ट्रेडिंग सुरू होतो. म्हणजे त्या 120च्या लेवलच्या वर जाऊन तो आणखी वर जाऊ शकतो. म्हणजे पुढचं 20%चं सर्किट त्याला लागतं. 120 आणि वरचं अजून 20% म्हणजे साधारण वरचे 20 ते 22 रुपये, म्हणजे साधारण 140 ते 142 पर्यंत तो जाऊ शकतो एका दिवसात. आता ह्याच्यावरून गंमत म्हणजे मध्ये एकदा येस बँक वगैरे निफ्टी 50 मध्ये होता आणि तो एकाच दिवशी मला वाटतं 60 का 80% पडला होता. तर हे कसं झालं, तर खाली पडताना पण तोच नियम की 20% खाली आल्यानंतर तो फ्रीज होतो आणि त्याच्यानंतर अजून खाली जाऊन अजून 20%, अजून 20% असं पडत पडत तो खाली येऊ. त्याच्यानंतर अप्पर सर्किट आहे ते असतं तेव्हा तिथे फक्त खरेदीदार असतात, त्याच्यामुळेच त्याला अप्पर सर्किट लागलेलं असतं. म्हणजे 5% आज गेल्यानंतर असं जनरली होतं की पुढच्या दिवशी सुद्धा तो अजून 5% जाईल किंवा 10 नाही, 5 लिमिट असेल तर 5% आणखी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे फक्त खरेदीदार असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या ह्याला अप्पर सर्किट लागतं तेव्हा ऑब्झर्व करू शकाल की तिथे फक्त खरेदीदार आहेत आणि त्यामुळे तिथे ऑर्डर्स ज्या आहेत त्या फक्त बाईंगच्या ऑर्डर आहेत आणि सेलर्सला कोणी नसतं तिथे. तेच उलटं लोअर सर्किट म्हणजे आत्ता 5%चा तो डाऊन लोअर सर्किट लागलेला आहे, तर त्याच्यात फक्त विक्रेते असतात आणि त्यामुळे होतं काय की तिथे बरेच सेलर्स असतात आणि विकत घ्यायला कोणी नसतं. कारण ह्युमन मेंटॅलिटी किंवा आपली सायकोलॉजी अशी आहे की एवढे सगळे विकायला बसलेले आहेत तर तो उद्या सुद्धा अजून 5% किंवा अजून खाली जाऊ शकतो. त्यामुळे लोअर सर्किटला फक्त विक्रेते असतात आणि अप्पर सर्किटला फक्त खरेदीदार असतात. आता समजा बराच वेळ सर्किट असं लागलेलं आहे तर नॉट नेसेसरी की ते सर्किट सुटणारच नाही. मध्येच असं कधीतरी होऊ शकतं की ते सर्किट कोणतरी मोठा सेलर आल्यानंतर एकदम मोमेंटरीली म्हणजे काही क्षणापुरतं सुटतं आणि परत अप्पर सर्किट लागू शकतं किंवा
तिथून मग त्याची पडझड सुरू होते किंवा काही काही शेअर्स कंटिन्युअसली अप्पर सर्किटमध्ये सुद्धा जातात. त्यामुळे एका पॉईंट नंतर खरेदीदारांची क्षमता संपते आणि तिथून त्यांची म्हणजे सेलर ऍक्टिव्ह होतात आणि मग नंतर शेअर हळूहळू खाली यायला. तुम्ही रुची सोया किंवा ऑर्किड फार्माचे शेअर्सचा चार्ट जर उघडून बघितला तर तुम्हाला असे दिसतील की ते फक्त अप्पर सर्किटमध्येच कितीतरी दिवस चालू आहे. त्यामुळे ते दिसताना असे पायऱ्यांसारखे दिसतात. ओके, केतन, ह्याच्यात काही डाऊट आहे? नाही नाही. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ओके, स्प्रेड म्हणजे काय? स्प्रेड म्हणजे खरेदी आणि विक्री किमतीतला फरक म्हणजे स्प्रेड. तर जितका कमी स्प्रेड तितकं ट्रेडिंगच्या दृष्टीने चांगलं. आता इथे आपण 2 टेबल आहेत ती बघूया. तर या तक्त्यांमध्ये असं दिलंय की डावीकडचा टेबल आधी बघूया. बीड म्हणजे बाय आणि आस्क म्हणजे सेल. असं कुठल्याही याच्यात तुम्ही इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पद्धतीमध्ये गेलात तर तुम्हाला असे टेबल्स दिसतील जिथे बायर आणि सेलर दिसतात आणि त्यांनी त्यांच्या किमती लिहिलेल्या असतात की बायर्स टॉप 5 म्हणजे पहिले 5 बायर्स आणि पहिले 5 सेलर्स असे असतात. तर ते कितीला विकायला बसलेले आहेत दोघे. तर आता डावीकडच्या टेबलमध्ये काय आहे तर बायर्स आहेत ते टॉप बायर जो आहे तो 121चा आहे, त्याच्यानंतर 120चा आहे आणि 119. तेच उलट्या साईडला बघितलं तर सेलर आहे 122, 124, 126. आता हा चार्ट तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की डावीकडचा चार्ट आहे तो चढत्या क्रमाने आहे म्हणजे असेंडिंग मध्ये आहे आणि उजवीकडचा चार्ट नाही आय मीन टेबल बाय आणि सेलचं टेबल. तर त्या टेबलमध्ये बायवाले जे आहेत म्हणजे खरेदीवाले जे आहेत त्यांचा चार्ट आहे तो चढत्या क्रमाने आहे आणि सेलवाला आहे तो उतरत्या क्रमाने आहे. म्हणजे आलं असेल तुमच्या लक्षात खालून जर आपण वर वाचलं तर आता ह्याच्यात कसं होतं की 121ला टॉप बायर आहे आणि 122ला टॉप सेलर आहे. तर ह्याच्यात ₹1 फरक आहे. आता तेच आपण उजवीकडचं टेबल बघूया. उजवीकडे टॉप बायर कितीला आहे 121.50 आणि 121.70. तर उजवीकडे स्प्रेड कमी आहे म्हणजे दोघांमध्ये किमतीतला फरक कमी म्हणजे उजवीकडे तो 20 पैसे. तर जितका स्प्रेड कमी तितकं ट्रेडिंगच्या दृष्टीने चांगलं. तर ते का तर तुम्ही एखादी गोष्ट समजा 121.70ला घेतली आणि तुमच्या लक्षात आलं की तुमचं घेणं चुकलंय म्हणजे तिथे खरेदी करायला नको, तर तुम्ही त्यातून पटकन एक्झिट व्हायचा प्रयत्न करता आणि बाय करायचं. ओके, तर तुम्हाला लगेच सेल करायचं तर तुम्ही कितीला सेल कराल तर तुम्ही लगेच ऑर्डर टाकायला जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 121.50ला बायर आहे. तर 121.50ला बायर आहे म्हणजे लगेच तुम्ही 121.50ला देऊन मोकळे व्हाल तुमचा शेअर. तेच जर तुम्ही डावीकडच्या टेबलला बघितलं तर तिथे 121ला बायर आहे म्हणजे जर तुम्हाला लगेच विकायचं असेल तर 121ला तुम्ही विकू शकता. म्हणजे इथे फक्त तुमचं 20 पैसेच नुकसान झालं पण तिकडे जर बघितलं असतं तर तिथे 70 पैसे नुकसान झालं. त्यामुळे जितका कमी स्प्रेड तितकं ट्रेडिंगच्या दृष्टीने चांगलं. त्यामुळे जिथे व्हॉल्यूम भरपूर असतो ज्या शेअर्सला तिथे स्प्रेड कमी असतो आणि अशातच शक्यतो ट्रेडिंग करावं म्हणजे तुम्हाला इव्हन इंटरडे ट्रेडिंगला सुद्धा किंवा नॉर्मल ट्रेडिंगला सुद्धा जिथे स्प्रेड जास्त आहे कमी आहे तिथे तुम्हाला एंट्री आणि एक्झिट पटापट करू शकता. ओके, केतन, ह्याच्यात काही डाऊट? ओके, ह्याच्या पुढचं आहे ते म्हणजे किमती कशा बदलतात. आता ह्याच्यात आपण मगाशी टेबल बघितलं तेच टेबल आपण थोडंसं तेच डिटेलमध्ये बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल हे खरेदीदार आणि विक्रेते ह्यांच्यामधली चालू असलेली व्यवहारातली घासाघीस असं आहे. ओके, तर आता उजवीकडचं एक आपण टेबल बघूया पहिलं. तर तिथे मगाचंच टेबल आहे ते 121.50ला टॉप बायर आहे आणि 121.70ला टॉप सेलर आहे. तर आता किंमत बदलणार कशी म्हणजे दोघांमध्ये ट्रेड किंवा व्यवहार झाल्याशिवाय किंमत आपल्याला दिसणार नाही. तर LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस किंवा CMP म्हणजे करंट मार्केट प्राइस, या दोघांचा अर्थ एकच. तर तो काय म्हणतो, ती व्हॅल्यू काय म्हणते की ती शेवटचा ट्रेड कितीला झाला हे दाखवतो, LTP आणि CMP. तर या उदाहरणात आपण बघूया की 121.60ला तो झालेला आहे. तर आता या टेबलमध्ये काय म्हणतोय 121.50वाला बायर आहे तो म्हणतोय की मी 121.50ला घेणार, मला 121.50ला पाहिजे. आणि सेलर काय म्हणतोय 121.70ला तो सेल करायला तयार आहे. तर आता या दोघांमध्ये कोणीतरी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे
तेव्हा तो ट्रेड होणार. कारण दोघेही जर आपापल्या रेटला फिक्स राहिले तर तो ट्रेड कोणाचाच होणार नाही. त्यामुळे बायरने एक पाऊल पुढे येऊन त्याने तयारी म्हणजे दाखवली पाहिजे की मी 121.70ला घ्यायला तयार, किंवा सेलरने एक पाऊल पुढे येऊन म्हटलं पाहिजे की ठीक आहे, मी बायरला 121.50ला द्यायला तयार आहे. आता या दोघांचं एका किमतीवर शिक्कामोर्तब झालं की तो व्यवहार होतो. म्हणजे इकडचे शेअर्स तिकडे ट्रान्सफर होतात सेलरकडून बायरकडे. तर हे झाल्यानंतर ती किंमत जो कोणी पुढे आलाय त्याच्यानुसार हे होते. म्हणजे आता 121.50 किंवा 121.70 या एका कुठल्या तरी किमतीला त्यांचा शिक्कामोर्तब झाल्यावर तुमची LTP आहे ती लगेच अपडेट होते. CMP जी आपण म्हणतो, LTP किंवा लास्ट ट्रेडेड प्राइस, ती 121.50 समजा दिसायला लागेल. आता हे झाल्यानंतर काय होईल, ते टेबल अपडेट होईल, म्हणजे ते अद्ययावत होईल. तर खालचं टेबल बघूया. तर ते अद्ययावत म्हणजे अपडेट झालेलं टेबल, त्याच्यात काय दिसतंय तुम्हाला, 121.50 आणि 121.70 हे बायर आणि सेलर एकमेकांना शेअर्स त्यांनी आपण हे म्हणतो, काय म्हणतात त्याला, एक्सचेंज केल्यामुळे आता टॉप बायर कोण झाला, त्याच्या खालचा 121.25 आणि 121.90. आता या दोघांनी आपापसात ठरवायचं की कोण कितीला शेअर एक्सचेंज करू शकतो. तर 121.25ने समजा तयारी दर्शवली की 121.90ला तो घ्यायला तयार आहे, तर तो त्याची ऑर्डर मॉडिफाय करेल आणि 121.25चं मॉडिफाय करून 121.90 टाकेल. मग ती सेलरच्या ऑर्डरशी मॅच होईल. म्हणजे काय होईल, तुमचा ट्रेड कितीला झाला, 121.90. असं झालं की तुमची LTP झाली 121.90. ओके. तर आता हे थोडंसं फास्ट, म्हणजे हे मी फार अगदी स्लो पद्धतीने सांगतो, कारण हे अगदी नॅनो सेकंद किंवा मायक्रो सेकंदमध्ये एक्सचेंजमध्ये चालू असतं. तर एखादी किंमत समजा तुमचा शेअर आहे तो 100चा 105 किंवा 106 कसा काय होतो, तर हेच अगदी फास्ट, अगदी म्हणजे काही सेकंदात किंवा काही क्षणात होत असतं मागे. तर 101 समजा आता 100 किंमत आहे, तर बायर्स तुमचे आहे त्या, म्हणजे सेलर्स देईल त्या रेटला घ्यायला तयार असतात. त्यामुळे तुमची किंमत वाढत जाते. म्हणजे आपण जसं म्हटलंय, मागणी तसा पुरवठा. त्यामुळे बायर्स जर तुम्ही सेलर म्हणेल त्या किमतीला घ्यायला तयार असतील शेअर, तर अर्थातच त्याची किंमत वाढत जाणार. त्यामुळे आपण बघूया आता. ओके. तर ह्याच्यात आता कसं होतं की 121 आपण 100 आणि 110 मध्ये होतो. तर 100ला बायर आहे आणि 101ला सेलर आहे. ओके. तर 101 सेलर विकायला बसलेला आहे. तर बायरला माहिती आहे की तो समजा शेअर 110 जाणार आहे, तर 101ला घ्यायला सुद्धा तो तयार असतो. त्यामुळे तो त्याची ऑर्डर मॉडिफाय करतो आणि 101ला देतो. 101ला एकदा त्याला आले की तुमची करंट मार्केट प्राइस किंवा LTP होते 101. आता त्याच्यानंतर असे बरेच लोक आहेत ज्यांना माहिती आहे की हा शेअर 110ला जाणार आहे, ते मार्केटमध्ये येतात आणि पटापट खरेदी करायला. तर खरेदी करताना होतं काय की सेलर्स जे आहेत ते किंमत वाढवत नेतात आणि बायर्स आहे त्या किमतीला ते घेत जातात. त्यामुळे समजा 101 नंतर पुढचा सेलर जर 102ला आहे, तर तुमचा नेक्स्ट बायर आहे तो येऊन 102ला खरेदी. हेच 103ला होतं, 104ला होतं, 105ला होतं आणि एका पॉईंटला समजा 110 किंवा 111 या आसपास बायर्सची खरेदी करायची क्षमता संपते आणि मग तो कुठेतरी स्थिरावतो, शेअरची किंमत स्थिरावते. पण एव्हाना झालेलं काय असतं की तुम्ही थोड्या वेळापूर्वी त्याची किंमत 100 बघितलेली असते, ती 110 किंवा 111 पर्यंत पोहोचलेली असते. हेच जेव्हा मार्केट पडतं तेव्हा उलट्या बाजूने हेच होतं की किंमत आत्ता 100 होती तर 95 कशी झाली. तर बायर्स असतात ते ऑर्डरी खाली ठेवायला लागतात, म्हणजे खालच्या किमतीनं ठेवायला लागतात. तर 97, 98 अशा ह्याच्यात ते बायर्स ठेवायला लागतात किंवा अजूनही खाली ठेवायला लागतात. त्यामुळे सेलरला जर कोणी विकत घ्यायलाच नसेल तर आहे त्या किमतीला देण्याशिवाय पर्याय नसतो, कारण त्याला भीती असते की किंमत अजून पडेल. त्यामुळे तो 98ला देऊन मोकळा होतो. मग पुढचा सेलर येतो तो 97ला देऊन मोकळा होतो. असं करत 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 किंमत डिमांड नसल्यामुळे खाली खाली जाते आणि मग 95ची 94, 94ची 93, 92 अशी होऊ शकते. त्यामुळे मार्केट जेव्हा पडतं तेव्हा हे असं पडतं आणि किमती अशा बदलत असतात. जोपर्यंत दोन्ही पार्टी एका किमतीवर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत ट्रेड होत नाही. किती तिकडे मॉडिफाय ऑर्डर्स होत असतील, तुम्ही म्हणजे लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बघत असाल की बाय आणि सेलरची टेबल जी आहे टॉप 5 वाली, ती सारखी मॉडिफाय होत असतात. मग जोपर्यंत तिथे दोघांमध्ये ट्रेड होत नाही तोपर्यंत ती CMP LTP जे म्हणतो ती बदलत नाही.
ओके, तर केतन, ह्याच्यात काही डाऊट आहे तुला? नाही. ऑल क्लिअर? येस येस एकदम. ठीक आहे. आता मार्जिन आणि लिव्हरेज. तर मार्जिन म्हणजे आपण आपल्या खात्यात ठेवलेले पैसे. आता मी समजा माझं अर्थात बँक माझी लिंक आहे माझ्या डीमॅट अकाउंटला, त्यामुळे आपण जसे वेगवेगळ्या UPI मध्ये पूर्वी पेमेंट करायला पैसे भरायचो वॉलेटमध्ये, तसं वॉलेटमध्ये आपण जे डीमॅट अकाउंटच्या ह्याच्यात भरतो त्याला मार्जिन म्हणतो. म्हणजे मी समजा माझ्या बँकेतून 10,000 खात्यात माझ्या डीमॅट खात्यात जमा केले तर ते मार्जिन 10,000 माझं मार्जिन झालं. आता त्याच्यानंतर मी 10,000चे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो. पण इंट्राडे मध्ये तुम्हाला तुमचा ब्रोकर आहे तो लिव्हरेज देतो. आता लिव्हरेज म्हणजे काय, तर ते व्हर्च्युअल मनी होतात, एक आभासी पैसे तुम्हाला दिल्यासारखं होतं, आणि हे जास्तीचे पैसे तो देतो. म्हणजे तुमच्या 10,000च्या ह्याच्यावर 5x 10x 20x असे ब्रोकर तुम्हाला लिव्हरेज देत असतो इंट्राडेसाठी. किंवा काही काही वेळेला जर तुमचा फुल ब्रोकर असेल तर तो कदाचित T+ म्हणजे काही दिवसांसाठी, म्हणजे 2 ते 5 दिवस एवढे दिवसांसाठी सुद्धा तो तुम्हाला मार्जिन आणि लिव्हरेज देऊ शकतो. तर लिव्हरेज म्हणजे काय, तर तुम्ही आता व्हर्च्युअल मनी, तर आता समजा 5x आपण धरून चालूया, तर 10,000वर 5x म्हणजे 50,000. तर 10,000 50,000 हे तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा 40,000. त्यामुळे टोटल 50,000चं तुम्ही खरेदी विक्री करू शकता. ओके, तर आता असे पैसे तुमच्या ह्याच्यात समजा दिसायला लागल्यावर तुम्ही अर्थात तुम्ही 10,000चे शेअर घेणार होता त्याच्याऐवजी 50,000चे घेऊ लागता. तर हे जास्तीचे पैसे ब्रोकरकडून मिळाल्यामुळे तुम्ही जास्त किमतीचे व्यवहार शक्य आहेत. जास्त फायदा असेल तर तुम्ही जास्त नुकसान पण करू शकता. म्हणजे कसं, समजा माझ्याकडे 10,000 रुपये होते आणि 100 रुपयाचा एखादा शेअर आहे, तर मी समजा लिव्हरेज घेतलं नसतं तर मला 100 गुणिले 100 म्हणजे 100 शेअर्स घेता आले असते, कारण माझं टोटल लिमिट 10,000 आहे. तर समजा 100चा तो 102 झाला तर 200 रुपयाचा माझा फायदा आहे जर मी 102ला तो विकला तो एखादा शेअर घेऊन. तर हेच मी लिव्हरेज समजा वापरलं, तर लिव्हरेजमध्ये मला 50,000चं लिव्हरेज मिळत होतं. त्यामुळे मी 100 शेअर्सच्या ऐवजी 500 शेअर्स घेतले आणि 2 रुपये वर ह्याच्यावर विकला. म्हणजे किंमत ती 100 आणि 102, फक्त क्वांटिटी जास्त आल्या मला. त्यामुळे 5xच्या ह्याच्यात मला फायदा झाला तिथे 1,000 रुपये. म्हणजे जर मी लिव्हरेज घेतला नसता तर 200 रुपये झाला असता, पण लिव्हरेज घेतल्यामुळे मला जास्त शेअर्स घेता आले. त्यामुळे मी 500 शेअर्स घेतले आणि 2 रुपयाच्या फरकाने विकले, तर मला 500 × 2 1,000 रुपयाचा फायदा झाला. आता जसं तुम्ही जास्त फायदा बघताय तसं जास्त नुकसान पण होऊ शकतं, कारण तो जर तुम्ही शेअर्स घेतल्यानंतर 98ला वगैरे आला आणि तो तुम्हाला वाटतं की अजून खाली जाईल आणि त्याच्या भीतीने तुम्ही तो विकलात, तर तुम्हाला नुकसान तुमचं 1,000 रुपये होणार आहे. जसा फायदा होत होता तसं नुकसान होणार. आता ह्याच्यात फायदा ब्रोकरचा काय असतो, तर तो जास्त व्यवहार तुम्ही करताय ना, म्हणजे तुमचा टर्नओव्हर जास्त आहे, त्यामुळे तुमचं ब्रोकरेज पण त्याला जास्त मिळत आहे. जसा टर्नओव्हर तुमचा वाढेल तसं तुमचा ब्रोकरेज तुम्ही जास्त देणार, त्यामुळे तो त्याचा फायदा आहे. आता ह्याच्यात सुद्धा सेबीने बरेच नियम वेगवेगळे केले आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ केव्हा बघताय त्याच्यावर अवलंबून आहे की सध्या सेबीचा नियम काय आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने असं ऐकण्यात आलंय की सेबी आता लिव्हरेज आणि हा प्रकारच बंद करतोय. त्यामुळे पूर्वी जेव्हा तुम्हाला अगदी 10 पट 20 पट असं मार्जिन आणि लिव्हरेज मिळायचं ते तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे म्हणजे जेवढं तुम्ही कॅश आणाल तेवढ्या ह्याचीच तुम्हाला पैसे ट्रेड घेता येतील असे पण नियम आता येत आहेत. पण अगदी सगळीकडे लिव्हरेज हा प्रकार बंद झाला असंही नाही. आता ह्याच्यात ब्रोकर सेफ असतो आणि जो ट्रेडर आहे तो त्याच्या म्हणजे अंगावर ही रिस्क असते. तर तो सेफ कसा असतो, तो मार्केट विरुद्ध जात असल्यास, म्हणजे मार्केट आता तुमचं 100 रुपये किंमत आहे शेअरची आणि सडनली काहीतरी झालं मार्केटमध्ये आणि त्याची किंमत 92वर आली, तर 92वर आल्यानंतर ती पोझिशन आपोआप बंद होत. मार्केट विरुद्ध जात असल्यास 80 ते 85% तोटा झाल्यास पोझिशन बंद केली जाते. म्हणजे आता आपण एक उदाहरण घेऊया की तुम्ही 10x मार्जिन वापरलं, म्हणजे 100 रुपये किमतीचा
तुमच्याकडे टोटल 10,000 रुपये होते, पण तुम्ही 1,00,000ची पोझिशन घेतलेली आहे. म्हणजे 1,00,000चे शेअर्स 100 रुपये किमतीला विकत घेतलेले आहेत. 1,000 शेअर्स घेतले आणि समजा समजा मार्केटमध्ये काहीतरी झालं आणि अचानक मार्केट पडायला सुरुवात झाली आणि त्या शेअरची किंमत 92 पर्यंत आली, म्हणजे 8 रुपये कमी झाली. तर आता तुम्ही 1,000 शेअर्स घेतलेत आणि 8 रुपये किंमत कमी झाली, म्हणजे तुमचा बुक न केलेला लॉस, म्हणजे अजून तुम्ही लॉस बुक केला नाहीये, पण तुमच्या पोझिशनचं जी हे आहे त्याची किंमत, त्याच्यात लॉस किती दाखवणार, तो 8,000 रुपये लॉस दाखवणार. आता 8,000 रुपये लॉस म्हटल्यानंतर ते 80 ते 85% हा तोटा झाला तुमचा. आता 80% झाला. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धत आता जी आहे ती आता थोडी इंटेलिजन्स केलेली आहे. त्यामुळे अचानक असं नाही, पण ती सतत मॉनिटर करत असेल तुमची पोझिशन, आणि तिथून समजा त्याच्याही खाली किंमत जात असेल तर ती पोझिशन ऑटोमॅटिक ब्रोकरकडून बंद केली जाते. म्हणजे त्या किमतीला तो शेअर विकला जातो आणि तुमचे जे रिअल मनी आहेत, म्हणजे जे तुम्ही 10,000 रुपये टाकलेत त्यातले 8,000 रुपये लॉस घेऊन ती पोझिशन बंद केली जाते. म्हणजे 2,000 रुपये तुमचे खरे खात्यात उरतात आणि तुमचा ब्रोकर सेफ राहतो. त्यामुळे लॉस झाला तरी तो तुमच्याच डोक्यावर येतो. त्यामुळे तुम्ही जर नवशिके असाल किंवा इवन तुमचे नॉर्मल एक्सपिरियन्स ट्रेडर असाल तरी एवढं मोठं लिव्हरेज घेऊन ट्रेड करायचे नाहीयेत. आणि शक्यतो ट्रेड जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढीच केली तर तुम्ही लॉसमध्ये, म्हणजे लॉस होण्याचं तुमचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही लिव्हरेज वापरू नये असं म्हणजे मला तरी वाटतं. जेव्हा तुम्ही अगदी म्हणजे खात्रीने सांगू शकता की तुम्ही पोझिशन घेतली आहे ती अगदी बरोबर आहे, तेव्हा थोडंफार लिव्हरेज वापरायला हरकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीमुळे ब्रोकर आहे तो तुमचा सुरक्षित राहतो आणि नफा तोटा झाल्यास तो ट्रेडरला सहन करावा लागतो. तर हे आहे मार्जिन आणि लिव्हरेज. आता ह्याच्यात बरेच नियम वेगवेगळे दरवेळी बदलत आहेत, त्यामुळे त्याचं सर्क्युलर तुमच्याकडे येत असतं ब्रोकरकडे, किंवा ही जी पद्धत आहे ही सेबी सगळीकडे पब्लिश करत असतं. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ठीक आहे केतन, ह्याच्यात काही डाऊट? नाही. तर आत्ता आपण बघितलं की मार्जिन आणि लिव्हरेजमध्ये कसं आपण तुमचे पैसे लिमिटेड असताना सुद्धा जास्त मोठ्या पोझिशन घेऊ शकतो. पण आत्ताच आपण बघितलं त्यानुसार की लॉस झाला तरी तो तुमच्या डोक्यावर म्हणजे भार होतो त्या लॉसचा. त्यामुळे हे टाळायचं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याला स्टॉप लॉस असं म्हणतात. आणि ते कसं करता येईल त्याचं आपण आगामी आपल्या एपिसोड्समध्ये बघणार आहोत. तर हा होता आपला दुसरा भाग, आणि असेच आपण वेगवेगळे भाग घेऊन येणार आहोत. माझ्यासोबत केतन असणारच आहे. तोपर्यंत आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अर्थात नवीन जे तुम्ही शिकताय, नवीन लोक आहेत त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही, कारण तुम्हाला एका प्लॅटफॉर्म खाली तुम्हाला हे सगळं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबत असलेल्या बेलला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स लवकर मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.